ओंकार एकनाथ गवस दहावी पास अर्जुन ठाकूर सर्वांना नमस्कार. श्री छात्रवादी विचारणी लीन होऊन लढाया गावचं करू आजच्या या कोकण ग्राम विकास मंडळ मुंबईच्या वतीनं गुणगौरव कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी, पत्रकार बंधू, गावातील मंडळी, त्याचप्रमाणे यशस्वी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या आई वडील आणि गुरुजनांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. मुलांनो, आपल्या आवडीनुसार करा केल्याची सुरुवात, परंतु होणाऱ्या बदलांना समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. दहावी कालावधीनंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. 5 ते 7 वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे असतात. आपण काय निवडावं, आपण काय करावं यानुसार आपण करिअर निवडलं पाहिजे. येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, त्यामुळे प्रत्येकालाच कॉम्प्युटर ज्ञान असणं आवश्यक असतं. पुस्तक हे तुमच्याकडे मित्र आहेत, त्यामुळे चांगली पुस्तक वाचण्यावर भर द्या. त्याचप्रमाणे वृत्तपत्राचे वाचन करा, त्यामुळे आपल्या आजूबाजूला जगात घडणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती भेटते. तसंच ज्यावेळी आम्ही शिकत होतो 15-20 वर्षापूर्वी, त्यावेळी शिक्षणामध्ये 20-25 वर्षांनी बदल होत होते. पण आता मात्र दर 2 ते 3 वर्षांनी शिक्षणात बदल होतात. होणारे बदल आत्मसात करण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. फक्त तुमचा मेंदू हा केवळ माहिती साठवण्याचं गोदाम नाही, तर विचारमंथन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही आत्मसात करणं अशक्य असं काहीच नाही. तुमच्या ठाई फक्त एक इच्छाशक्ती असली पाहिजे. तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीवर आहात, त्यामुळे काही करा, पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जा त्या क्षेत्रात सर्वस्वी होता, तुम्ही सर्व जीव होता आणि त्याला तुम्ही सर्वस्वी होता असे मी आपल्या विनंती करेन. आपली व्यक्ती सतत जागृत ठेवा. ज्या गोष्टी हितकारक नाही करा, निरंतर वेळ आपला वाय घालू नका ही माझी विनंती आहे. अनेक क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. म्हणजे तुमची वाट बघितली जाते, वाट पाहिली जाते, पण तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही शोधू शकता. शोधात ते सापडेल आणि ते तुम्ही नक्कीच कराल. मोबाईलचा वापर तुम्ही फक्त मनोरंजनासाठी किंवा टायपासाठी न करता तुमच्या फायद्यासाठी करा ही मी आपल्याला विनंती करतो. तसेच अब्दुल कलाम सांगतात, तुमची स्वप्न मोठी ठेवा, ध्येय मोठे ठेवा, पाय मात्र जमीन असलं पाहिजे. यासाठी आपण नम्र असणं आवश्यक आहे. तुम्ही नम्र आहात. तसंच जिद्द, त्याग, समर्पण, अभ्यास, टिकाटी हीच तुमची यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तुम्ही आत्मसात करून आपलं जीवन सुखमय कराल आणि श्री शांतरबा देवी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद लाभेल आणि आपलं जीवन सुखमय करून मी आशा बाळगतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपली कोकण ग्राम विकास मंडळाचे माझं आभार मानतो. सर्व उपस्थित राहिला त्या सर्वांचा आभार मानतो. तसंच
आज आमच्याकडे बऱ्याच कार्यक्रमामध्ये वडेकर साहेब असतात, पण त्याच्यात आपल्याला अनुपस्थित जाणवते. त्यामुळे तब्येत बरी नसल्या कारण येऊ शकले नाही, तरी त्यांनाही त्याचे तब्येत सुधारेल असं मी शास्त्रदेवी चरणी प्रार्थना करतो. आणि आताच आपण कार्यक्रम करत असेल, तशीच मला एक सूचना आली की आपण कार्यक्रम करतो तर त्याच्यामध्ये फक्त 10वी 12वी किंवा हायर एज्युकेशन झाले विद्यार्थ्यांना आपण सत्कार करतो, पण काही बरेच विद्यार्थी असे असतात, उदाहरणार्थ क्रीडा स्पर्धेमध्ये असतील, उदाहरणार्थ तबलावादनमध्ये असतील, काही प्रवीण मिळवलेले असतात, त्यांचाही आपण येणाऱ्या काळात निश्चितच विचार करू असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो आणि उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. समस्त तसेच सत्कार मूर्ती यांच्यासाठी हा कार्यक्रम कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित करते. त्या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. दुसरी गोष्ट पहिल्यांदा मी आम्ही कोकण ग्राम विकास मंडळ ही ज्या हे दिसते म्हणजे एक संस्था आपल्या गावातील लोकांची संस्था आहे. ते नोकरीनिमित्त बाहेर आहे. ते मुंबई असताना आम्ही आमचे इकडचे जाऊ. आता ते सुरुवात कशी करायची की आमचा उद्देश हाच आहे की ज्यांनी ही मूर्त जोडली त्या सर्वांना हळूहळू जे आता उपस्थित आहेत, बरीच वर्षे मंडळातून निवृत्त होऊन म्हणजे कामानिमित्त ते मंडळातून निवृत्त असं म्हणणार नाही, तर ते मंडळातून येऊन इथे गावी स्थायिक झाले, दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले, तर त्या सर्वांना त्यांची आठवण म्हणून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करणार आहोत. असा की दरवर्षी 10 लोकांना, 15 ते 5 लोकांना. यावर्षी आम्ही सुरुवात पहिल्यांदा केली की पवार भाऊ, हे आपले गोपाळ भाऊ, बापली, पाऊसकर, ह्या सगळ्यांना म्हणजे अजून पण आम्ही सदस्य नाही, त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. आमदार म्हणजे विठ्ठलगाव हे सगळ्यांना अजून पण जे राहिले आहेत आमचे काही सदस्य, तर त्यांना हळूहळू त्या स्टेपने बोलून त्याचा सत्कार करायचा. कारण सुरुवात त्यांच्याकडून आहे. आज जे मंडळ आहे सुरुवात त्यांनी केलेली आहे 20, 30, 40 वर्षापूर्वी. आणि मी मंडळामध्ये गेलो 81 साली. 81च्या अगोदरपासून हे सगळं इकडे होतं. आणि आजच्या आम्ही काय आनंद घेतो याचा वस्तूचा मंडळाचा सगळ्या कार्यक्रमाचा की हा आमच्या सगळ्या वरिष्ठामुळे आहे. म्हणून त्यांची आठवण म्हणून हा आम्ही असताना आमंत्रित दिले. त्यांचे छोटे खाली सत्कार आम्ही काय त्यांना बोलून कोणी का मोठं हे करत नाही, पण त्यांची आठवण केली व तरच पुढे त्यांचं आपल्या असतं. म्हणून ही दुसरी गोष्ट की मगाशी बाळाने पण सांगितलं की आता तुमची आम्ही जो कार्यक्रम त्यासाठी आयोजित करतो त्याचं उद्दिष्ट असं आहे की मुलांनी आपापली प्रगती करावी. एकमेकाचं बघून गावातली जी मुलं आहेत ते कोण कुठे गेलं, मी कुठच्या सेटला आहे, मला काय करायला पाहिजे, हे जर त्यांनी आपापसात ठरवून जर केलं, समजा ओंकार आहे आमची जी अजून कोण आहेत अशी बरीच मुलं आहेत की जी त्या क्षेत्रात त्यांच्या क्षेत्रात आहेत, कोण डॉक्टर आहेत, कोण वकील आहेत, अशी बरीच मुलं आपल्या गावात खूप जण आहेत. त्या मुलांचा ह्या मुलांनी थोडाफार आदर्श घ्यावा. त्यांना जर काही शंका असेल तर त्यांच्याकडून सल्ला घ्यावा, त्यांनी कसं केलं, काय केलं ते, किंवा एखाद्या माणूस असा सल्ला निर्देशांचं सांगितलं त्यांचे हे करा, म्हणजे मी त्यांना पुढच्या मार्गांसाठी काहीतरी हे करा की आता एज्युकेशन तर आहे 11वी 12वी आपण सरकार करतो, हे प्रोत्साहन म्हणून करतो. त्याच्या पुढचं जर करायचं असेल तर त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप, आता व्हॉट्सअप हे बरोबर आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर ह्या मुलांचा एक ग्रुप करावा तयार. सिनियर मुलं आहेत, ज्युनियर मुलं आहेत, तर त्यांना काय गाईडन्स आहे शिक्षणाच्या बाबतीत, दुसऱ्या नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध असतील, कुठे काहीतरी काय करावं, यासाठी त्यांनी त्याचा वापर करावा असे त्यांनी सूचना करतो की त्यांनी करावं. त्या मुलांना त्यांनी पुढाकार घ्यावा असं करून ते करावं. आणि दुसरी गोष्ट पालकांनी पण आहे की आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे असं तर काही हे नाही. त्या क्षेत्रात जर गेलं, आता पांडुरंग भाऊ आहेत, पांडुरंग भाऊ पण आम्ही एका क्लासमेट एका वर्गातले, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात हे केलं, त्यांना त्याची आवड होती, संगीताची आवड, त्या संगीत क्षेत्रात त्यांनी नाव कमवलं आहे. त्यांची मुलगी पण आता त्याच्या पावलं पाऊल ठेवणार आहे. असं पण आहे की बरेच क्षेत्र असे आहेत सध्या की नुसत्या डिग्री घेऊन पण नाही, तुम्ही डिग्रीच्या व्यतिरिक्त पण बरंच काही आहे. म्हणजे त्यात काही ठिकाणी पैसा खर्च करायचा आहे, काही ठिकाणी पैसा न खर्च करता पण तुम्हाला ते करता येणं शक्य आहे. तर ते करावं अशी आमची एक हे आहे की बाबा त्यांनी करून ते करावं. आणि त्याचाच उद्देश काय आहे की हा जो कार्यक्रम आपण राबवतो
गरजेचं आहे. आज आम्हाला प्रकर्षाने जास्त आमची कसं जाणवली आमचे वणेकर भाऊ बाबारामचा की प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे जाऊन उत्साह जो असतो ना मुलांमध्ये उत्साह करा की बाबा केलं की नाही ते केलं की नाही हे जे कार्यक्रम असतात आणि एवढी वर्ष कोकण ग्रामविकास मंडळाचं काम ते बघताय सगळे तर त्यांची आज आम्हाला अनुभव जाणवले तब्येतीच्या कारणास्तव ते मुंबईतून इथे येऊ शकले नाही. जर ते आले असते पहिली हजेरी त्यांची इथे असती आणि बाकी आमचे पण गेल्या वर्षी मागचे मंडळ ते मंडळ म्हणजे का मंडळ हे कायम राहणार आहे. फक्त पदाधिकारी बदलत असतात तर ती मूर्तमोड कशी पुढे घेऊन जायची त्या पदाधिकारी ठरवायचं असतं. त्या पदाधिकारी ह्या क्षेत्रात असेल प्रत्येकाने वेळ द्यायचा असतो. बाकी काय करायचं नसतं. तुमची नोकरी प्रत्येकाची नोकरी असते प्रत्येकाचं काम असतं प्रत्येकाला वेळ नसतो. पण एक 10 मिनिटं 15 मिनिटं काढून जर आपण वेळ दिला व्हॉट्सअप ग्रुपवर पुढे गेलं तर आपण ते साध्य करू शकतो. एकमेकांना शंका एकमेकांच्या अडचणी असतात आपण ते बघू शकतो. आता आम्ही शहरात राहतो समजा पुणे पुण्यात राहणार आपल्याकडे आमचं गोवा मंडळ पण आहे ते भरपूर हे करत या क्षेत्रात मी मागे नाईकपुरींचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा मी अनुभवलं की खूप जी यंत्रणा आहे त्यांची सक्षमता आणि जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन हे आदर्श घेण्याचं त्यांचं गोवा मंडळ म्हणजे खरंच आहे. त्याने एखादं काम सांगितलं कसं करायचं ना ते त्यांच्याकडून शिकायचं आहे. पण मला याचा अनुभव त्यावेळेला 600-700 मुलांना जवळपास एकत्र आणून जो कार्यक्रम आम्ही केला स्टेजवर त्याचं मी फक्त हँडल करत होतो. संध्याकाळी रिपोर्टिंग व्हायचं काय झालं आज काय करायचं उद्या काय करायचं यायचं पण ते कसं करायचं कोणी करायचं हे जे व्यवस्थापन आहे ना ही त्यांच्याकडून शिकायचं. आता एमबीए म्हणजे काय आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या घ्यायलाच पाहिजे. आता एमबीए मध्ये काय आपण करतो की व्यवस्थापन मॅनेजमेंट बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यामध्ये पण हे शिकवलं जातं की व्यवहार कसा असावा. मी कुठच्या क्षेत्रात गेलेलं आहे तर तुमचं मॅनेजमेंट जे आहे ते कसं असावं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता ओंकारने बरंच केलेलं आहे त्याच्यामध्ये पण संस्था भरपूर आहे. अशा पण काही संस्था आहेत की त्या सगळ्या आपल्याला मग हे करत असतात. हे सगळं करावं आणि आमचे जुने म्हणजे मागचं मंडळ दादाजी म्हणालो की मंडळ तिकडेच असतं पदाधिकारी बदलत असतात पण त्यांनी भरपूर वेळ दिला. आता आमचे कृष्णा गवस एवढे त्यांनी काम केलं खजिनदार म्हणून गेल्या 5-6 वर्षात भरपूर काम केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आमचं मंडळ ह्या लोकांनी म्हणजे आमच्या जुन्या सहकार्य सगळ्या ग्रामविकास मंडळाच्या ही मूर्तमूर्त रोवली. कोणाचं तर साळुसकरांच्या घरी सुरेश साळुसकर यांच्या घरी परत दत्ताराम गवस आमचे बाबा त्यांचे बाबा आणि खजिनदारांच्या घरी त्यांच्या घरी जाऊन आम्ही तो मिटिंग घ्यायचो. आणि स्वतःच असं काहीच नव्हतं त्यांच्या घरी दर रविवारी जायचं महिन्याचे रविवार त्यांना हे सगळं करून आम्ही केलेलं आहे. पण आज त्याच याची मूर्तमोड झाली मूर्तने रोवली गेली आणि त्याचं हे सगळं फलित आहे. त्यामुळे ह्यांनी जे आता केलेलं आहे गेल्या 5 वर्षात हे जे मंडळ आहे सर्वसामान्य मंडळ करता करता ज्या एका रूम मध्ये कोणाच्या घरात जे आम्ही जायचो की जागा नाही रेल्वेच्या कुठे घेऊन तर असं करून केलं की आज मंडळाचं आमच्याकडे सगळ्यांच्या कृपेने आई सदनिकेच्या कृपेने आज मंडळाचं एक रूम मुंबई सारख्या ठिकाणी एक सदनिका आहे आणि त्या सदनिका आहे ते आहे. शिवाय आमचं मंडळ हे चार्टी कमिशनरच्या अंडर रजिस्टर मंडळ आहे. त्यामुळे आम्हाला सगळा हिशोब सगळं हे चार्टी कमिशनरकडे द्यावं लागतं आणि हे सगळं जे आहे हा सगळा व्यवहार आमचं मंडळ स्थापन झाल्यापासून ते चार्टी कमिशनर जाईपर्यंत सगळं हे सगळं कृष्णा गवस आमचे बिले मुकुंद बिले आणि सगळं 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 हे सगळे जुने सहकार्य त्या सगळ्यांनी केलेलं आहे. एकनाथ गवस आनंद बिले आमचे उत्साही कार्यकर्ते या सगळ्यांनी केलं सगळ्यांचे आभार आहे. विलास शेतकरी इथे बसलेले आहे सोमा गवस आहे हे पण आमचे जुने कार्यकर्ते आहेत. आता ते इथे त्याचं कसं असतं प्रत्येकाला जी समाजकार्याची ओढ असते ती कुठून तरी लागलेली असते. ती लोक अशी शांत बसत नाही. जेव्हा ती तिथून निवृत्त होऊन इथे आली तेव्हा तिथे त्यांनी आपला ठसा उमटवलेला सोमाभाऊ विलास म्हणा या सगळ्यांनी आपापल्या इथे आलं त्यांनी गंगाराम आमचे आहेत सगळे म्हणजे हे सगळे जे आहेत आज मुद्दा म्हणून मी याच्यावर जास्त वेळ दिला त्याच्यावर आमच्या कोकण ग्रामविकास मंडळावर की त्यांचं पण माहीत पडावं की काय आहे काय नाही. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की गावातील आम्ही जेव्हा नाव आमचा कार्यक्रम फिक्स असतो की दुसऱ्या दिवशी आम्ही करतो कार्यक्रम हा तर आम्हाला गोवा मंडळ पण सहकार्य करतं. अजूनही आम्हाला गोवा मंडळाकडून अपेक्षा आहे की काही आम्हाला या कार्यक्रमासाठी भरपूर वेळ तेव्हा सहकार्य करावं. आणि दुसरी गोष्ट ज्यांची मुलं आहेत त्या पालकांनी पण या कार्यक्रमाला हजेरी लावावी. आम्ही फक्त मुलांना बोलवत नाही मुलांसोबत पालकांना आमंत्रण असतं हे त्यांनी स्वीकारावं. त्याच्या व्यतिरिक्त
हीच मुलं यावेळी कशी आमची अपेक्षा नाही, दुसरी पण मुलं जी या सहभागी नाही आहेत त्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्यांची नावं नाही, त्यांनी पण यावं आणि हा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आम्हाला खूप आनंद होईल आणि या सगळ्यांचे परत एकदा पुन्हा सर्वांचे तुमचे खूप खूप आभार म्हणून मी माझं छोटंसं भाषण करतो. नाव आज आहे सगळ्यांसाठी थोडा काढावा करून विद्यार्थ्यांचं यशस्वी विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा आपण इकडे साजरा करतोय. विद्यार्थ्यांची उपस्थिती फार कमी आहे, तो लिस्ट मोठी आहे, विद्यार्थी कमी आहे, पालकही त्याप्रमाणे कमीच आहे. पुढच्या मुलांना आपण विनंती करूया त्यांना थोडं समोरचं जे विद्या आहे, एक विद्यार्जन आहे, तीर्थ आहे, त्याला तीर्थाचं स्थान दिलं आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे गेलात तर तुमची उत्तरोत्तर प्रगती निश्चितच होणार आहे. तुमच्या या यशामागे तुमच्या पालकांचं आणि वडिलांचं फार मोठं सहकार्य तुम्हाला लाभलं आहे आणि आपल्या ग्रामदेवतेचं आणि श्री सिद्धेश्वर यांचं पाठबळ असल्यामुळे तुमचा हा विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी कौतुकाची थाप देणार आहे मुंबई विकास मंडळ, मुंबई कोकण ग्रामविकास. तर तुम्हाला देवाविषयी आणि या आपल्या विभागाविषयी तुमच्या मनात काय राहावं आणि तुमचं जे शैक्षणिक योगदान आहे ते यशस्वी हो अशी शुभेच्छा देतो. कौतुकाची थाप आम्ही या विद्यापीठात देतोय. ह्या थापेसाठी आम्ही लहानपणी असोसिएट असायचो. आता आम्ही बऱ्याच दरवर्षीला कार्यक्रम करतो, त्यामुळे कृपया प्रत्येक वर्षी लक्षात ठेवायची 9वीला आहे, 8वीला आहे, त्या मुलांनी जे 10वीला आहे, 11वीला आहे, त्यांनी दरवर्षी न चुकता 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांनी हजर राहायचं आणि आपलं नाव द्यायचं प्रत्येक वर्षी गणपतीच्या आधी. आमचा कार्यक्रम ठरलेला असतो गणपतीच्या दुसऱ्या दिवशी, आमच्या वर्षी मोठी उदयच्या दिवशी. आता मी माध्यमांचं स्वागत करून आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे की आपण बाबा ह्या छोट्याशा आमच्या खेड्यागावात शिकून आज इथे तुम्ही 10वी 12वी मध्ये गुण मिळवून इथे बक्षीस घेण्यापुरतं न राहता इथून डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न बघा, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तुमचं जे अभ्यासाचं जे चक्र आहे ते अजून गतिमान वाढवा, तरच यशाचं शिखर तुम्ही लागू शकाल. म्हणजे दरवर्षी हा मुलांचा गौरव पुरस्कार करतो आणि भरपूर आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मुलांनी सुद्धा लक्ष लावून आपला अभ्यास केला पाहिजे. तसं आपण पुढे होत जाऊ हे प्रत्येक मुलांनी विचार केला पाहिजे. मी काय जास्त बोलत नाही, मला एकदम लागतो. तेव्हा ह्या मंडळाने आयोजन केलेलं आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा सहकार्य आहे. असे पुरस्कार असे आनंदाचे सोहळे व्हायला पाहिजे. त्याशिवाय मला सुद्धा प्रोत्साहन देत नाही. आता मंडळातर्फे मी 2 शब्द बोलतो. आता किती वर्ष झाली आम्ही ज्यावेळेला मुंबईला होतो 64 पासून 1964 मध्ये हा मुंबईचा मंडळ स्थापन झाला. त्यावेळेला आम्ही 2 रुपये वर्ग काढायचे, किती 2 रुपये. त्याच्याची माणसाचं कोण नाही, फक्त मी देवता आहे. आणि आपला गोपाळ गौरव त्याला पण माहिती असतात. तर 3 पासून हा मंडळ चालू झालेला आहे. त्याच्यानंतर हे आपले तरुण जे मंडळ युवक आहेत त्यांची हा दोघांनी डेटाने हा मंडळ पुढे गेला आणि इथपर्यंत आणलं.
ती देवीची कृपा आणि त्याची ते कृपा काय तर त्या मंडळाला अशी सद्बुद्धी की शांताबाई सिद्धेश्वर देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून असे करू शकता. यांनी आता सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा देतोय ते लक्षपूर्वक जर तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्या आचरणात आणा. सर्व विद्यार्थी आणि त्याचबरोबर उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी जो कार्यक्रम दरवर्षी केला जातो बक्षीस वितरणाचा विद्यार्थ्यांचा, ही गोष्ट कौतुकास पात्र आहे. कारण असे कार्यक्रम सगळ्याच गावात होतात असे नाही, परंतु आपल्या गावाच्या मुंबई मंडळानं गेली जवळजवळ 10 वर्ष ना साधारण जास्त 20 वर्ष अखंडपणे असा कार्यक्रम राबवणं हा जो उपक्रम खरंच म्हणजे स्तुत्य करतो म्हणावा लागेल. आता मी काही जास्त बोलत नाही, तर बऱ्याच जणांनी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आता सांगायचं असं आहे की शिक्षण हे शिक्षणच असतं. कारण आपण सुरुवातीला म्हणायचो शाळेत जायचो तेव्हा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जसा जसा काळ बदलतो बघा तशी तशी शिक्षणाची व्याप्ती देखील बदलत जाते. पूर्वी कसं की आपण सर्वसाधारणपणे ग्रॅज्युएट झालो म्हणजे आपण काहीतरी बऱ्याच प्रमाणात शिकलो आहे तशी आपली भावना तयार व्हायची आणि कारकुनी पेशाच्या त्यावेळी सहज नोकऱ्या उपलब्ध व्हायच्या. आता शिक्षणाची जी प्रक्रिया बदललेली आहे. आपण त्यावेळी बघा 60-70% गुण मिळाले म्हणजे आकाशाला हात लावल्यासारखं व्हायचं, परंतु आज 90-99% गुण मिळवले तरी कोण ढुंकून एक पाहत नाही. ही वास्तविक अवस्था आहे. तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे, त्याने शिक्षण घेतलंच पाहिजे. परंतु आताचं पुस्तकी शिक्षण म्हणजे सर्वस्व आहे असंही मानतात ना. कारण बघा की शिक्षण म्हणजे एकच आपण गृहीत धरतो की शाळेतून शिकलो आपण म्हणजे ते शिक्षण झालं, असं नाही. आज प्रत्येकाची कशी इच्छा असते की आता आपले ते वक्ते बोलले ते पांडू की इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हावे, जरूर नाही असं नाही. परंतु प्रत्येक मुलानं इंजिनियर किंवा डॉक्टर झालंच पाहिजे असं मुळीच नाही. का तर त्याची क्षमता काय आहे, त्याची आवड काय आहे हे पालकांनी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण काय करतो की माझ्या मुलानं 80% मिळवलेच पाहिजे म्हणून आपण एकसारखं बॉदरेशन टाकत येतो. बघ त्याची जी मेंटॅलिटी आहे, त्याची जी आवड आहे ती वेगळीच आहे चित्र काढण्याची, आणि आपण म्हणतो काय नाही तू इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे. अरे त्याची काय आवड आहे ती आवड लक्षात घ्या, त्याला आर्टमध्ये टाका, चित्र काढण्याच्या कोर्सला टाका, तो नक्कीच तिथे नाव मिळवायचं. परंतु बळजबरीनं आपण त्याला समजा इंजिनिअरिंग टाकलं तर काय होईल, तो इंजिनियर होईल. आताची मुलं हुशार असतात, परंतु तो जे काम पुढे भविष्यात त्याच्यात प्रावीण्य मिळवणार हे प्रावीण्य त्याच्याकडून होणार नाही. म्हणून विद्यार्थ्याची आवड ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि पालकांनी विद्यार्थ्यावरती असं बॉदरेशन टाकूच नाही की एवढेच गुण मिळावेत एवढेच गुण मिळावेत, कारण त्या गुणातून विद्यार्थ्याची आपण शैक्षणिकच नाही तर त्याची आणखी दुसरी आपण फार मोठी ना त्याची आपण विकास त्याचा म्हणतो का तर त्याचा व्यक्तिगत विकास आहे, शारीरिक विकास आहे, मानसिक विकास आहे, हे सुद्धा खूप महत्वाचे असतात. कारण त्याच्यातच मोजल्या अभ्यासात ते दबावाखाली राहतं आणि बाकी या विकासाकडे दुर्लक्ष होते. बघ त्यातून तो खेळत नाही, त्यातून 4 चौघाच्या मुलात तो बसत नाही, त्यांच्या बरोबर आपले विचार मांडत नाही, कारण त्याला वेळच नसतो. बरेच पालक असे असतात, जावा तरी खेळायला गेला ना काय करत होता, अभ्यास आहे आता. अरे ही अवस्था आहे, ही अवस्था शिक्षण पुढे चालू शकणार नाही मी सांगतोय, कारण त्याच्या आवडीप्रमाणे त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. तर मी काही आता जास्त बोलत नाही, तुम्ही बोलणारे बरेच गोष्टी आहेत. तर मी शुभेच्छा देतोय या चांगल्या उपक्रमासाठी. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपली तुमची जी काय आवड असेल ती आवड तुम्ही विकसित करा तुमच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात, आणि त्या आवडीला व्यवसाय म्हणून तुम्ही उच्च शिक्षणात त्याला स्थान द्या. नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहेत. एवढं बोलत माझी चालणार नाही. आता बरीच वाव आहे मला नाही, सगळ्या ठिकाणी सगळ्या
क्षेत्रामध्ये काम करणे, तुम्ही सैनिकी शिक्षण म्हणा, त्याच्यामुळे आपल्या सर्वशिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या जागा आहेत, एवढ्या आतमध्ये ॲग्रिकल्चर आहे. बऱ्याच ठिकाणी तुला ती गोष्ट सांगतो, ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष होतं, एका वर्गामध्ये सगळीकडे जमली होती. शिक्षक बोलले, बाळा तू काय करणार आहेस? सगळ्यांना मला विचारायचं, तू काय काय करणार आहेस? तू काय करणार आहेस? तुम्ही डॉक्टर बनणार. दुसऱ्याला विचारायचं, तू काय करणार आहेस? ग्रॅज्युएशन नंतर तर मी मार्केटिंग करणार. दुसरा विचार, तू कुठे काय करणार आहेस? तर मी इंजिनिअरिंग करणार आहे, काय ॲग्रिकल्चर करणार आहे. एखादा विचार, आपण तू काय करणार आहेस? मी मार्केटिंगमध्ये MBA करणार आहे. सो काही चुकी झाली तर त्याला पहिले सो सर्वात पहिली ते मंडळाने हे जे कार्यक्रम आयोजित केले त्यासाठी धन्यवाद. आणि आम्हाला प्रोत्साहन करण्याची जे त्यांचं ध्येय आहे आणि त्यासाठी आभार. आणि सांगण्यात म्हणजे जर मला जे छोट्या म्हणजे जे शिकत आहेत त्यांना जे सांगायचे ते हे सांगायचे की जे आता आपण शिकतोय आणि जे जगात जे चालू आहे, जे टेक्नॉलॉजी चालू आहे त्यामध्ये खूप जमीन अंतराचा फरक आहे. सो तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञानमध्ये राहू नका, स्वतःहून पण काही नवीन ट्राय करा शिकायचं, जेणेकरून तुम्ही जी स्किल पाहिजे म्हणजे करंट लेवलला ती तुम्ही म्हणजे घ्याल आणि खूप लवकर प्रोग्रेस कराल. आणि अजून एक सांगायचं गेलं की म्हणजे सर्वांनाच आहे की म्हणजे मी आपल्या जीवनात म्हणजे मोठी तीन पॉइंटर जे फॉलो करतो. सगळ्यात पहिले की म्हणजे कधी घाबरायचं नाही. आपण आपल्या जीवनात म्हणजे खूप सारे स्वप्न असतात, मोठे लोक छोटे लोक सर्वांना, पण आपण ते काही ना काही करून टाळत जातो की माझी परिस्थिती अशी नाही की म्हणजे असं काही ना काही बोलून ते आपण टाळत जातो. मग त्यामुळे आणि एक भीती पण असते की काय मी म्हणजे फेल झालो तर काय होणार. सो आपण एक म्हणजे 2 पॉइंटर आहेत की कधी घाबरायचं नाही. आणि सेकंड जे मी फॉलो करतो ते की ट्राय अगेन, फेल अगेन, बट फील बेटर. म्हणजे आपण प्रयत्न करत जायचं, आपण खाली पडणार पण आहोत, पण आपण जेव्हा प्रयत्न करत पण जेव्हा एकदा फेल झालो पण दुसऱ्यांदा फेल होणार आपण, तेव्हा आपण कुठेतरी चांगल्या पोझिशनमध्ये फेल होणार. मग असं आपली ग्रोथ होत राहते. तिसरं म्हणायला गेलं की जस्ट मला म्हणजे मी प्रत्यक्षात फॉलो करतो की जगायचे म्हणून जगू नका. की म्हणजे कधी आपण नुसतं म्हणजे जर आपण आपली लाईफ बघाल तर आपण ऑफिसला जातोय घरी येतो, ऑफिसला जातो घरी येतो, असं न करता की म्हणजे मी असं प्रत्यक्षात हे करतो की दुसऱ्यांच्या जीवनात आपण किती त्यांना खालून कसं वरती आणू हे प्रयत्न करा. म्हणजे स्वतःच्या एका जीवनाला एक पर्पज असतो त्यामध्ये असतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे हेल्थ, ही सर्वात इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय सगळं म्हणजे होणार नाही काही. सो हे सांगून माझ्या मी गोष्ट पाया घातलाय, त्यामुळे आम्ही गावामध्ये आपण करू शकतो हे कामांचा म्हणून आज त्यांना आम्ही इथं बोलवलं आहे. दुसरी गोष्ट, जी आज मुलं उत्तीर्ण झाली, बरोबर आज त्यांचे मार्क पर्सेंटेज आम्हाला मिळाले नाही, चांगले पर्सेंटेज आज या मुलांनी काढलेले आहेत. तर असे पुढे प्रयत्न करून ओंकार बोललाय. नुसते पुस्तकी ज्ञान नाही तर आज जे डिजिटल किंवा ते कॉम्प्युटर, मोबाईल, हा फक्त मोबाईल हा अभ्यासापुरती वापरा, त्याच्यामध्ये भरपूर काय आज मुलं बिघडत आहे ते मोबाईल. तर त्या गलत वापर त्या मोबाईलचा करू नका. चांगले मार्ग मिळवा, तुमचा भविष्य मोबाईल आहे, चांगले पुढे करा, कोणतरी मोठी बात गावाचं नाव, तुमचं नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव पुढे घ्या कमवा. हे दोन शब्द आपण शिक्षक आपल्याला जे सांगतात ते विद्यार्थ्यावर करणं महत्त्वाचं असतं. आणि ते ज्याप्रमाणे सांगतात, ज्या डायरेक्शन मध्ये सांगतात तो आपण फॉलो केला पाहिजे. कारण त्यांना तिथले वातावरण, तिथल्या परिस्थितीची जाणीव असते, ते आपल्याला बरोबर सांगत असतात, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि मी तसाच अभ्यास केला. तुम्ही लाजू नका बोलायला शिका, आपली मत व्यक्त करा. आणि बाबा सांगायचे ट्रेनमध्ये जाताना समोरच्या लाट म्हणायची, निवड करून घ्यायची, बरी म्हणायचं, मात्र म्हणायचं, निवड करून घ्यायचं.
कशी ओळख करून घ्यायची दाखल्या मारायची ओळख कशी करून घ्यायची अशी ओळख करून घ्यायची दाखल्या मारायची संपर्क बोलायचा बोलायचं बोलल्याने ओळख वाटते एकमेकांचे विचार समजतात त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होतो लक्षात ठेवा घाबरायचं नाही तिथंच बोलायचं धन्यवाद आता मी हार्दिक शुभेच्छा तसेच या शांतादुर्गा मंडपात जमलेल्या सर्वांनी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमच्या मंचावर असलेले गोवा मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील आणि आमच्या निवर्तन कमिटीचे अध्यक्ष तसेच तंटामूर्ती अध्यक्ष व इतर माजी आमचे सभासद मुंबई मंडळाचे इथे उपस्थित आहेत तसेच अमेरिकन सर आणि जास्त करून सगळ्यात वयस्कर उपस्थित आहेत आमचे भाऊ आमचे शेजारी त्यांचे सगळ्यांना मान देऊन या ठिकाणी मला आमच्या मुंबई मंडळाने आमच्या गोवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी 2 शब्द सांगण्यासाठी मला या सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभारी आहे परंतु या कार्यक्रमाला मी दरवर्षी आवर्जून उपस्थित असतो पण ज्यांना एखाद्या वेळी काहीतरी अडचणी येतात त्यामुळे जरा मी उशिरा आलो पण तरीही पुन्हा त्यांनी या ठिकाणी मला संधी दिली आभारी आहे तर या विद्यार्थ्यांचा जो सत्कार होतो वार्षिक प्रमाणे इथं सत्कार होतो पण इथं उपस्थिती बरीच कमी आहे बाबांनी सांगितलेली आहे पण ही उपस्थिती वाढवायची असेल तर आम्हीच वाढवायला पाहिजे कारण सर्व आमची मुलं आहेत प्रत्येक पालकाने आपल्या घरात जर सांगितलं की तुम्ही उपस्थित राहा आणि पालकासहित राहा जेणेकरून ही अभिमानाची गोष्ट आहे पालकांची कारण माझी मुलं जर वर आली म्हणजे माझं नाव बोलायला आहे गावाचं नाव बोलणार त्यामुळे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे सर्वांनी आणि प्रत्येकाने जबाबदारीने आपल्या मुलांना घेऊन इथे यायचं एकाच मुलांना घेऊन नये दुसऱ्याच्या सुद्धा कोणाला शेजारी घेऊन यायचं कारण अशा प्रोग्रामातून प्रोत्साहन मिळतं मुलांना कारण ही पुढे आलेली मुलं आहेत आता ओंकारने सांगितले 2 शब्द किंवा इतर मुलं आहेत ज्यांनी स्वतःचे अनुभव इथे प्रदान केलेले आहेत हे अनुभवाने आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि ते प्रत्येकानं शिकावं आणि जेणेकरून ह्या गावाचं नाव पुढे काढावं गावाचं नाव काढल्यानंतर तुम्ही देशाचं नाव साहजिकच काढणार आहे कारण या गावातून सुरुवात केलं म्हणजे संपूर्ण देशाचं एकदम सुदृढ नागरिक होऊ शकतो आपण यासाठी प्रयत्न करावे आणि विद्या ही दररोज माणुसकी दाखवणारी शक्ती आहे आणि ती सर्वांनी जोपासावी आणि सर्वांनी आपापल्या जसा गावाचा एखादी प्रामाणिकपणा ठेवावा प्रामाणिकपणाने आणि समाजप्रमुख जो कामे आहेत ती करावी निश्चितच आपला विकास होईल आपली वृत्ती होईल आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होईल आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल होईल आणि आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी हे सर्व जे आमचे आता युवा पिढी आहे त्यांचा निश्चितच उपयोग होईल एवढे मी 2 शब्द सांगतो सगळ्यांनी म्हणजे आता बघितलं आम्ही उपस्थिती खूप कमी आहे प्रत्येक जण एक जरी मुलगा आपल्या पालकाने बघत असतात आमची उपस्थिती वाढली असते आणि ते त्याला सर्वांचा परिचय राहावा पुढे पुढे काय करतो ते कळावं हा एक संधी आहे त्या संधीचा लाभ घेण्यासाठी ही संधी प्राप्त करून देण्यासाठी ग्राम विकास मुंबई शैक्षणिक प्रयत्न चालू आहे ते सूर्य आहे त्याला एक 2-3 सूचना करायचं आहे एक सूचना जी आहे ग्राम विकास कमिटीला ग्रामीण भागातील जे आपल्या कोकणाचे विद्यार्थी आजूबाजूचे असतील तर 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर काय काय कोणकोणत्या संधी आहेत कोणकोणत्या संधी आहेत पुढे जाण्यासाठी याचं मार्गदर्शन त्यांना होणं आवश्यक आहे आणि ते मार्गदर्शन करण्याची काहीतरी थोडीशी व्यवस्था त्या मुलांना करावी असं एक मला सुचवावं वाटतं योग्य वाटलं तर हा विचार मंडळानं विचारात घ्यावा लक्षात घ्यावा आणि त्यानंतर तुमच्यापैकी मंडळापैकी जे कोणी जाणकार आहे त्यापैकी एखाद्याचा नंबर त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावा या विद्यार्थ्याने त्याच्याशी संपर्क साधून कोणत्या संधी आहेत आपण काय काय करू शकू याची माहिती घ्यावी जीवनात
होईल. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी मी एक विचार दिलेला होता, कोणाला आठवण माहिती नाही, मातृदेवो भव. आठवतंय का? मातृदेवो भव. आणि प्रत्येकाला रोज आईला नमस्कार करा. जमलं तर किती जणांना जमलं तुमच्यापैकी जरा हात वर करा. आईला रोज नमस्कार करा. ऐकण्याचं जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी इथं थांबतो. मला काही होत नाही, मला आवड आहे. फक्त तुम्ही काय बोलता काय करताय ते ऐकण्याची म्हणून आहे. आठवते का? आईला नमस्कार करा. किती जणांना जमलं हात वर करा. नाही पुन्हा तेच सांगेन, रोज आईला नमस्कार करा. मातृदेवो भव. बाकीच्या देवता तुलना नाही, आई ही सर्वप्रथम आहे. का करायचं ते गेल्या वर्षी सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. आईला नमस्कार रोज केल्यामुळे आईच्या कडून आपणाला चांगल्या प्रेरणा मिळतात. कळत सुद्धा नाही. एवढी मोठी प्रचंड गिफ्ट आईकडनं मिळते. इतर गोष्टी सोडून द्या, इतर खूप काही देते आहे. पण सगळ्यात महत्वाचं, आईचा जेव्हा रोज घेतल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रेरणा आपल्याला प्राप्त होतात. आपण जे काही ठरवलेलं असतं ते यशस्वी होण्यासाठी या प्रेरणा कारणीभूत होतात. म्हणून आईला आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी नमस्कार करा. नमस्कार म्हणजे लोक टेकवून पाहिजे असं नाही. तुम्ही कुठं बाहेर असणार तेव्हा आईचं स्मरण करा, हात जोडा आणि मग देवाला नमस्कार करा. महत्वानं घरामध्ये सांगितलं होतं, तेच सांगेन. शक्य असेल तर करा, मोठ्याने सुद्धा करा. ह्या ज्या प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा वेगळ्याच आहेत. देव म्हणजे दोन हाताचा आहे, पाच तोंडाचा असा नाही. देव ही शक्ती आहे, तशी आई ही शक्ती आहे. त्या शक्तीला रोज स्मरण करा, हात जोडा आणि प्रेरणा मिळवा, शक्ती मिळवा. जीवनामध्ये 100% यशस्वी होणार. वाईट गोष्टीपासून दूर जाणार. आईची नेहमी शिकवत असते की आत्मसात करा, लहानाने करा, मोठ्याने करा, पण प्रयत्न करा. शक्य ते गेल्या वर्षी सांगितलं होतं, कोणाला शक्य झालं नाही आठवण म्हणून परत तेच सांगितलं. दुसरी गोष्ट, काहीही चालायची नाही आजकाल. डिग्रीच्या पेक्षाही वेगळं काहीतरी आपल्याला वेगळा असा छंद असलाच पाहिजे. संगीत असो, चित्रकला असो किंवा अनेक वेगवेगळ्या कला आहेत. मला ग्रामीण भागात असल्यामुळे मला फारसा मोठासा त्याचा आता नाही. ऍक्टिंग असो किंवा इतर कला, डिग्री बरोबर कोणता तरी छंद असतो तो तुम्हाला पुढे जीवनामध्ये घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला गाव सुधारण्याचा विचार करू नका, कुटुंब सुधारू नका, तुम्हीच सुधारा. स्वतः सुधारा, स्वतः सामर्थ्यवान व्हा, म्हणजे कुटुंब सामर्थ्यवान होणार आहे. मग त्याच्यासाठी कसा अभ्यास करायचा मार्गदर्शन खूप लोक करणारे आहेत, उपदेश खूप करणारे आहेत. आणि खरं तर मी उपदेशाचे आलो नाही, पण माझा महत्वाचा विचार गेल्यावर पुन्हा तोच जमलं तर बघा, योग्य वाटलं तर करा, पण आईला नमस्कार करा. ज्यांनी आजपर्यंत जेवढी मार्क मिळवले, जे पर्सेंटेज मिळवले, त्यांना आम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे एवढं असं काही हे नाही. कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे. सध्याची आहे त्या युगामध्ये पूर्वीपेक्षाही आता सुधारणा झालेली आहे. अभ्यासाच्या बऱ्याच काही दिशा आहेत, विद्यार्थ्यांना सर्व माहिती आहे. पूर्वी आम्हाला इकडे ट्युशन क्लास असा काही विषय नव्हता. आता ह्या नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना सोर्स खूप आहे. त्याप्रमाणे मुंबई मंडळाचे त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी त्याप्रमाणे अभ्यास करून आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः बोर्डचे हुशार हे व्हायला पाहिजे.
की त्यानंतरच ते पुढील आपलं घर म्हणा किंवा गाव म्हणा सुधारणा करतील. स्वतःची सुधारणा अभ्यासात म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत होणं गरजेचं आहे. म्हणजे आयोजकाचे मी मला इथे बोलवल्याबद्दल मी आभार मानतो. जय हिंद. विद्या कोकण ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे आजचा हा जो गुणगौरव सोहळा 10 विद्यार्थ्यांची संख्या कमी असली उपस्थिती तरी आमच्या सर्वांना शुभेच्छा द्यावी. तरी खूप पुढे पुढे मोठं व्हावं, गावाला देवाला काय म्हणावं, ध्यानात ठेवावं एवढीच आमच्याकडे अपेक्षा आहे. त्यांनी स्वतःचाही विकास करण्याबरोबर समाजाची जी बांधिलकी आहे ती जोपासण्याची प्रकृती ईश्वराला देवो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून थोडंसं कणवण्याची भाजी खाल्ल्यानंतर थोडीशी सुट्टी येते ती सगळी बाजूला काढून आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे हे जे व्यासपीठावरील ज्येष्ठ सदस्य सगळे उपस्थित झाले त्यांचे खूप खूप आभार मानतो. मी सर्वप्रथम पोलीस विलास शेटकर यांचे आभार प्रदर्शन करतील आपले श्रीपाद गवत मुंबई विकास मंडळ अध्यक्ष श्री श्रीपाद गवत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आहे. आणि उपस्थित असलेले आमचे भरत गवत उपसरपंच कोकण यांचं स्वागत. आमचे आभार तुकाराम गवत. धन्यवाद भरत. ग्राम देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि देवस्थान श्री मोतीराम गवत दादा यांचं स्वागत करतील. आमचे ज्येष्ठ सदस्य श्री पवार भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही आमचे ज्येष्ठ सदस्य श्री सोमा गवत यांचं स्वागत करतील आणि आभार प्रदर्शन करतील अशोक गवत. या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री गंगाराम गवत यांचं आभार प्रदर्शन करतील श्री श्रीपाद गवत. स्वागत आणि आभार प्रदर्शन करतील श्री विलास शेटकर. एवढ्या मोठ्या पावसाची आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार श्री शंकर जाधव आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. त्याचं आमचे ज्येष्ठ बाकी सगळे राहिलेले आहेत ते आमचे सगळे आहेत. तर सर्वांचं आपण पुष्पगुच्छ श्री गंगाराम वस्तू झालं बापली गवत आमचे चैतन्याचा पुतळा श्री बापली गवत. धन्यवाद. एवढा उत्तर लोकांनी खूप उत्तर झाला पण घरच्याला विसरू नका आणि तो मित्रांना एक खात्री आहे ईश्वर तुम्हाला खूप बळ देऊ, खूप इच्छाशक्ती एवढा विकास करा. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्षीय भाषणाने आम्हाला कार्यक्रमाचा मी 2